काल धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे 2 कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी, इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे. त्याच्यामध्ये मंजुषा देशपांडे मॅडमचा मी मनापासून हात जोडून आभार मानते. त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मंजुषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे 75,000 दर महिना ते 100% त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी 30 लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे 1.25 लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये 33 महिन्याच्या ते पूर्ण रक्कम 50% माझी आणि 100% मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी 75% असते. ते पूर्ण रक्कम 4 आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे. साधारणपणे 50%चा जर विचार केला तर ही रक्कम किती होते? टोटल किती देणं तुम्हाला सांगितलं होतं, आता ही रक्कम किती होणार? कमी ते कमी हे रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी 35 ते 40 लाख रुपये असते. त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे. ते कमी ते कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील. पण एक बातमी येते की धनंजय मुंडे यांना दिलासा कोर्टाने दिलाय, ते काय? कशाचा दिलासा? फक्त इतका दिलासा दिलेला आहे की जे त्यांनी इस्टे मागितलेला होता, कोर्ट काय ऑर्डर करणार होता की 100% पेमेंट तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये भरा, पण त्या न देता त्यांनी 25% जे माझी रक्कम आहे ते कमी ते कमी 25% असते. मुलीचे 100% पेमेंट द्यायला सांगितलेलं आहे आणि जे माझी रक्कम आहे आज गेले 33 महिन्याची, जे 33 महिन्यापासून आमच्या केस कोर्टामध्ये चालू आहे ते 33 महिन्याची पूर्ण रक्कम जे माझी आहे त्याच्यामध्ये फक्त 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे और 50% आहे त्याच्यासाठी मॅडमनी 2 महिन्याचा टाइम दिलेला आहे आम्हाला से दाखल करण्यासाठी. 2 महिने नंतर युक्तिवाद होईल याच्यावरती आणि जे और 50% आहे त्यानंतर आम्हाला भेटतील. धनंजय मुंडेंना का गरज वाटते या आदेशाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात जाण्याची का गरज पडली असं मला वाटतं? त्यांना मला पैसे द्यायचे नकोय, क्योंकि त्यांना माहित आहे की आज मी माझ्याकडे मला रोडवरती फिरायचं आहे. त्यांना असं वाटते आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे. माझी पण कमी ते कमी 50 कोटीची प्रॉपर्टी होती जे त्यांनी विकून दिली. माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकेचे. 2014 चे इलेक्शनमध्ये आणि 2019चे इलेक्शनमध्ये माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी ICICI बँकमध्ये आणि HDFC बँकमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावसाठी पेमेंट दिला होता. हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे आणि त्यांना असं वाटते की मी कुठेही स्ट्रॉंग झाली नाही पाहिजे. आज जसे हे बिल्डिंगमध्ये माझं घर जे आहे ते मी भिकू नये त्याच्यासाठी पण माझे मुलाबाळांना डोक्यामध्ये काय पण घाण भरताय की भिकू देऊ नका. कोई जरी आला मला जसे विकायचं आहे की कुठेतरी मला बिझनेस स्टार्ट करावं लागेल ना, आज नवरा नाही आहे तो पण करू देत नाही. मला स्वतःच्या माझ्या नावाचं घर भिकू देत नाही. असं त्यांच्या पूर्ण प्रेशर माझ्यावरती चालू आहे. दररोज मला धमकी देणं, कोणी व्यक्तीला मला माझ्या पाठीमागे पाठवणं, असं सगळी गोष्टी हे सगळं चालू आहे आणि त्याच्यासाठी ह्यांना असं वाटते की कोर्ट असा आदेश करेल की पैसे देऊ नका तुम्ही, पण माझ्याकडे पूर्ण नाही जे आहे असं तो आहे. धनंजय मुंडे असं नाही आहे, क्योंकि मी 27 वर्षपासून ओळखते
त्यांना असं पैसेसाठी काहीही नाहीये. तो माझा नवरा आहे, अजून माझा नवरा आमचा डिवोर्स झालेला नाहीच आहे. तो त्यांना असं काहीही पैसे संदर्भात नाहीये. पण जे पाठीमागेची, तुम्ही खूप चांगला क्वेश्चन केलेला आहे, जे पाठीमागेची दलाल गँग आहे, दलाल गँग, हा, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस टक्कर, वाल्मिक कराड, हे सगळे जे दलाल गँग आहे ते सूत्रधार आहे. धनंजय मुंडेची जे डोर आहे ना, ते त्यांच्या हातामध्ये आहे. तो फक्त कठपुतली आहे धनंजय मुंडे. आणि जे मला जरी फक्त थोडा जरी पैशाचा पाठबळ भेटला ना, तो आज माझ्या इतका मोठा महाराष्ट्रामध्ये नाव झालेला, तो मी काय पण करू शकते हे लोकांना अंदाजा आहे हा गोष्टीचा. त्याच्यासाठी हे लोकांना मला फायनान्शियली डिस्ट्रॉय करायचं आहे. हे सगळी गोष्टी आहे. संतोष देशमुख यांची हत्यावरून 6 महिने उलटून गेलेले आहेत. मात्र मुख्य आरोपी त्यामध्ये कृष्णा आंधळे होता. अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला फरार आहे. नेमकं काय झालं असं आपल्याला काय वाटतं सर? मला तो असं वाटते की त्यांचा मर्डर करून कुठेतरी टाकलेला आहे कृष्णा आंधळेच्या. त्याच्यासाठी आज भेटला नाही. क्योंकि महाराष्ट्र पोलीस इतके स्ट्रॉंग आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र पोलीसवर की जरी कबरमध्ये जरी आदमी बसला जाऊन तो त्या काढून टाकू शकता. पण आज भेटत नाही. गेले 6 महिने झाले भेटत नाही. आणि माझे सगळे कार्यकर्त्यांनी मी आदेश दिलेला आहे की सगळे अजितदादांना, अजितदादा पालकमंत्री आहे, तो अजितदादांना तुम्ही पत्र द्या की जे वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराडची हकालपट्टी जे आहे ते एरवडा जेलमध्ये त्यांना भरती करण्यात यावे, असं सगळीकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे.